गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। अन्न व औषध प्रशासनानं नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात भ्रामक औषध जाहिराती आणि नियमभंग करणाऱ्या औषध विक्रेत्यांच्या विरोधात मोठी धडक मोहीम सुरू केली आहे। औषधे व जादूटोणादी आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954 अंतर्गत राज्यातील विविध विभागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत तब्बल 73,24,656 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे। राज्यातील बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम आणि दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या जाहिराती प्रशासनाच्या रडारवर होत्या। त्यानंतर औषध निरीक्षकांनी विविध आस्थापनांवर कारवाई करत मोठा साठा जप्त केलाय। या मोहिमेत दिव्या फार्मसी या उत्पादक कंपनीच्या विविध औषध साठ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नागपूर विभागात 7.26 लाख तर नाशिक विभागात 7.10 लाख, बृहन्मुंबई विभागात 14.68 लाख, कोकण विभागात 18.58 लाख तर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातही मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे।